श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 श्रीराम। तया स्वतः करणजिता सकळ कामोपशांता। परमात्मा परवता दुरी नाही। जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होय। तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी। हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा। न लगे मिळो जाणे आकाशा आणाठाया। तैसा देहांकारो नाथिला हा समूळ जयाचा नाशिला। तोची परमात्मा संचला आधीची आहे। आता शीतोष्णाची आवाहनी तेथ सुख दुःखाची कडसणी। येन समाती काही बोलणी मानापमानांची। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या पवित्र दिव्यचरण कमलांना वंदन करून, त्याचप्रमाणे आपले पिठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांच्या चरणी वंदन करून, आज संत संघाला उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनींनी माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव। मागच्या संत संघात आपण पाहिलं आहे की गुरुमाऊलींनी सांगितले की तुम्ही बेंबीच्या देठापासून माझ्यावर प्रेम करा। आणि आपला जो अहंकार आहे तो अहंकार आपण काय करायचं, समूळ नाश करायचा आहे, त्याचा पूर्ण नाश करायचा आहे। तसंच आपण मागच्या ह्याच्यात बघितलं आहे की मागच्या प्रबोधनकारांनी पण हेच सांगितलं की जो जीव आहे, तो काय ज्याला देहाभिमान आहे आणि जो मीच देह आहे हे त्याच्या अंगात आहे, त्याला देहाभिमान झालेला आहे, तो काय करतो, तो स्वतःचा शत्रू बनलेला आहे। पण इथे आजच्या अध्यायापासून सांगितलेलं आहे, जे आत्मानुभवी जे संत आहेत, जे सद्गुरू आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, पामर काय बोलणार आहे। माझ्या सद्गुरूंचा आगाध महिमा न ओळखू शके मी। जे ते श्रुतिशेषही थकले ते ते अज्ञान मतिमंद मी मतिमंद आहे। कारण की हे आजच्या ज्या ओव्या आहेत, आजच्या ज्या ओव्या सांगितलेल्या आहेत 80 ते 104 ह्या ओव्यांमध्ये आजच्या अध्यायामध्ये जे सांगितलेले आहे ते जे ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत, जे आत्मज्ञानी पुरुष आहेत, ज्यांना आत्मानुभव आहे, अशा पुरुषांबद्दलच त्यांनी ह्या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे। आणि मी पामर काय सांगणार आहे, कारण की ते जे आत्मानुभवी पुरुष आहेत त्यांनी जाणलं आहे की मीच काय आहे, आत्मा आहे। माझं जे
मीच आत्मा आहे का? तर त्यांनी जाणलेलं आहे की जो माझा जो देह आहे तो काय आहे, तो विकारांनी भरलेला नाही आहे का? तर त्यांनी सगळे त्यांची जी इंद्र आहेत, ज्याची विकार आहेत, ते सगळे काय झालेले आहेत, गळून पडलेले आहेत. म्हणूनच म्हणावं असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे की मन जिनोनी शांती पावे, तया परानिष्ठ जाणावे, ऐसी ऐसी सुख दुःख न पावे, तैसेच मान अपमान. म्हणजे त्यांनी इथे सांगितलेलं आहे की ज्यांची इंद्रिय आहेत ती ज्यांनी इंद्रियांवरती अंतरात्म्यावरती जिंकलं आहे, मन जिंकलेलं आहे आणि मन त्यांचं काबूमध्ये आहे, अशी जी ज्यांनी मानापमानावर विजय मिळवलेला आहे, ते असे सत्पुरुष आहेत. त्यांना कधीही देहाचा अभिमान नाही का? तर त्यांना माहिती आहे ते परमात्म्यापासून, त्या परब्रह्मापासून काही वेगळे आहेत असे त्यांना वाटतच नाही. इथे जर उदाहरणच द्यायचं झालं तर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे सोनं आहे, सोन्याचे विविध अलंकार असतात, त्या अलंकारामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे धातू मिक्स केलेले असतात, त्याच वेळेला ते काय होतात, अलंकार तयार होतात. पण ज्या वेळेला ते मुशीत घातले जातात, म्हणजे त्याला तापवलं जातं चांगलं, त्यावेळेला त्या अलंकारामधले जे हिनकशपणा असतो, जो अशुद्ध धातू असतो, तो पूर्णपणे काय होतो, तो पूर्ण गळून जातो आणि त्याच्यामध्ये फक्त राहतं ते काय, शुद्ध सोनं राहतं. आणि हे शुद्ध सोनंच काय आहे, कोणाप्रमाणे आहे, तर ज्यांच्या मनातले संकल्प सगळे निघून गेलेले आहेत, विकार सगळे आहेत ते सगळे निघून गेलेले आहेत. तर असे जे आहेत सद्गुरू, ते विकारांना कधीच काय करत नाहीत, विजय मिळालेला नसतो. ज्याप्रमाणे घट असतो बघा, घटामध्ये अवकाश असतो. घट काय असतो, घट म्हणजेच काय, मडकं. त्या मडकामध्ये जी आतली जी पोकळी असते त्याच्यामध्ये अवकाश असतो. ज्या वेळेला ते मडकं ज्या वेळेला फुटतं त्यावेळेला तो काय असतो, अवकाश असतो. तो काय होतो, त्या महाअवकाशाला मिळालेला असतो. ज्यावेळेला महाअवकाशाला मिळतो त्याला वेगळा प्रयत्न करावा लागतो का? नाही करावा लागत. का वेगळा प्रयत्न करावा लागत नाही? कारण की त्याचप्रमाणे हे आत्मज्ञानी आत्मनुभवी पुरुष असतात का? तर त्यांनी पण जाणलेलं आहे की ते माझ्यातला जो आत्मा आहे तो काय आहे, त्या परमात्म्याशी एकरूप आहे. तोच या चराचरामधला जो आत्मा आहे तोच काय आहे, मी आहे. इथं मला सांगावं असं वाटतं की आपले सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज ते म्हणतात, ते नेहमी म्हणतात मीच आत्मा आहे. ते असं का म्हणतात? कारण की त्यांनी जाणलं आहे की ह्या चराचरातमधला जो आत्मा आहे ते कोण आहे, परब्रह्म आहे, परमेश्वर आहे. तो कोण आहे, तर तो मीच आहे असं त्यांनी जाणलेलं आहे. त्याचप्रमाणे आपले रामकृष्ण परमहंस ते पण म्हणतात की ते स्वतःची पूजा करतात का? तर त्यांनी ते जाणलं आहे की हा चराचरामधला जो देव आहे तो कोणात आहे, तो माझ्यामध्येच आहे. त्याचप्रमाणे आपली जगद्गुरू माऊली बघा नेहमी म्हणते, काय म्हणते की मीच देव आहे. असं का म्हणते? का तर त्यांनी जाणलं आहे की अणुरेणूमध्ये देव आहे. अणुरेणूमध्ये देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. त्यांनी हे का सांगितलं? का तर त्यांनी जाणलेलं आहे की हा ज्या चराचरामध्ये जो देव आहे तो कोण आहे, तो माझ्यामध्ये आहे. इथं ज्ञानेश्वर माऊलींनी एक छानसं उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की सूर्य ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी काय होतं, तिथला जो भाग असतो तो काय होतो, प्रकाशित होतो. तो तिथला भाग पूर्ण स्वयंप्रकाशित तो करतो. त्याचप्रमाणे जे आत्मज्ञानी पुरुष असतात, जे सत्पुरुष असतात, ते काय करतात, तर ते आपल्यासारखेच आपल्याप्रमाणेच काय करतात, त्यांच्या ज्या त्यांच्यामध्ये जे आलेले असतात त्यांच्या बरोबर त्यांच्या ठाई जे आलेले असतात, तर ते काय करतात, ते आपल्यासारखे करतात. म्हणजे आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. का करतात ते आपल्यासारखं? कारण की त्यांनी जाणलं आहे की काय, ह्या आपल्या चराचरातमध्ये जे काय आहे, चराचरामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काय आहे, त्या पूर्णपणे माझ्यामध्येच आहेत. हे त्यांनी जाणलेलं आहे. दुसरं एक उदाहरण देताना म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, ज्याप्रमाणे पाऊस पडतो बघा, पावसाच्या धारा पडतात. त्या पावसाच्या धारा कधी समुद्राला खुपतात का हो? नाही ना. का खुपत नाहीत? का तर त्यांनी जाणलं. त्याचप्रमाणे हे काय असतात, आत्मज्ञानी पुरुष असतात. त्यांनी पण जाणलेलं आहे की जे हे मान अपमान, जे काही सुखदुःख हे जे काय असतात ते काय होतात, ते कधी त्यांना बोचत नाहीत. कोणी मान केला, अपमान केला तरी त्यांना ते कधीही बोचत नसतं. इथं एक छानसा दृष्टांत आठवतो. भगवान बुद्ध यांच्या चरित्रातला हा एक प्रसंग आहे. भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण होता. तो ब्राह्मण
भगवान बुद्धांकडे दीक्षा मागण्यासाठी आला. भगवान बुद्धांनी त्याला दीक्षा दिली आणि त्याला काय केलं, त्याला भिक्षुक बनवलं. त्याला ही गोष्ट त्या तो जो ब्राह्मण आला होता, भरद्वाज ब्राह्मण, त्याच्या ना एका नातेवाईकाला कळतं की हा जो दीक्षा घेतली आहे ही कोणाकडून घेतलेली आहे, तर भगवान बुद्धांकडून त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. तो रागारागानेच काय केलं, त्यांच्याजवळ आला. रागारागाने त्याच्याजवळ आला आणि त्यांना बरंच काही अद्वा बोलला. इतकं बोलला की ना ते भगवान बुद्ध होते ते शांतपणे निर्विकार मनाने काय करत होते, त्यांचं ते बोलणं आहे ते शांतपणे ऐकत होते. त्यांनी त्यांचं बोलणं पूर्ण शांतपणे ऐकून घेतलं आणि ज्या वेळेला त्यांनी त्याचं प्रत्युत्तर दिलं नाही, भगवान बुद्धांनी त्या ब्राह्मणाला काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. ते शांतपणे बोलत होता, शांतपणे ते ऐकत होते, पण भगवान बुद्ध काहीच बोलले नाही. ज्या वेळेला हे त्याच्या लक्षात आलं की ते काहीच प्रत्युत्तर देत नाही, तो बोलून शिव्या घालून थकला, दमला, त्यावेळेला तो गप्प बसला. तो गप्प बसल्यानंतर भगवान बुद्ध त्यांना म्हणाले, बंधो तुमच्या घरी कधी कोणी पाहुणे येतात का हो? त्यावेळेला तो रागानेच म्हणाला, हो येतात तर. बरं मग तर तुम्ही त्या पाहुण्यांचं काही पाहुणचार आदरातिथ्य करता की नाही? ब्राह्मण म्हणाला, हो करतो ना. हो. ब्राह्मण म्हणाला, हो, जे शाणे असतात ते कधी आदरातिथ्य केल्या वाचून राहतील का? ते कधीच राहणार नाहीत. त्यावेळेवर गौतम बुद्ध म्हणाले, बरं ठीक आहे, तर तुम्ही त्यांचा आदरातिथ्य करता त्यावेळेला तुम्ही जे दिलेले पदार्थ आहेत, त्यांना जे दिलेले पदार्थ आहेत ते पदार्थ त्यांनी जर सेवनच केलं नाही, त्यांनी घेतलेच नाही, तर काय होईल? त्यावेळेला तो ब्राह्मण म्हणाला, काय होईल म्हणजे? ते माझ्याकडेच राहतील, ते कुठे जाणार कुठे ते? त्यावेळेला गौतम बुद्ध म्हणाले की जर ते पदार्थ तुमच्याकडे राहणार आहेत, जर तुम्ही आता मला मगाचपासून ज्या शिव्या अपशब्द दिले ते जर मी स्वीकारलेच नाहीत, मी जर घेतलेच नाहीत, तर ते कुठे जातील? त्यावरती तो जो ब्राह्मण होता तो खूप खजील झाला. त्याला तो एकदम म्हणजे त्याला एकदम आतून असं वाटलं की मी काहीतरी चुकीचं केलेलं आहे. तो इतका खजील झाला की त्याने काय केलं, शेवटी गौतम बुद्धांची काय मागितली, क्षमा मागितली. त्याने का असं तात्पर्य काय या गोष्टीचं, ज्याप्रमाणे जसे संत असतात, जे सद्गुरू असतात, जे आत्मानुभवी परेश योगी असतात, योगारूढ त्याला मिळालेले आहे, अशा प्रकारचे जे सत्पुरुष असतात ते स्थितप्रज्ञ असतात, असंच म्हणायचं ना आपल्याला. ते स्थितप्रज्ञ असतात, कारण की बघा त्यांच्या ठेवी जे लोक जातात ते त्यांना आपलंसं करून घेतात आणि ते कधीच त्यांचा द्वेष करत नाहीत, राग करत नाहीत. त्या भरद्वाजच्या पाहुण्यांनी, नातेवाईकांनी त्यांना इतकं काही टोचून बोललं तरी पण त्यांनी कधी त्याच्यावर रागवले नाही, तर त्यांनी काय केलं, त्याला समजावून सांगितलं आणि त्याला काय केलं, आपलंसं करून घेतलं. ते हेच सद्गुरूंचं म्हणजे जे आत्मानुभवी पुरुष असतात त्यांचं हेच खरं लक्षण आहे. का तर त्यांना कोणी निंदा केली काय, वंदन केले काय, त्यांचा मान केला काय, अपमान केलं काय, हे ते कधी त्याच्यात राहत नाहीत. म्हणून इथे म्हणावं असं वाटतं, गुरु असावा रोख ठोकळा, गुरु नसावा विंदा. गुरु असावा रोख ठोकळा, गुरु नसावा मिंदा. कुणी वंदा अथवा निंदा, तो नाही कुणाचा बंदा. कुणी वंदा अथवा निंदा, तो नाही कुणाचा बंदा. गुणाचा बंदा, कुणी वंदा अथवा निंदा, तो नाही गुणाचा बंदा. गुरु असावा मार्ग दाविता, सत्कार्याची धार. बुडते नौका पाप्यांची ती, त्यांचा तो ईश्वर. गुरु असावा मार्ग दाविता, सत्कार्याची धार. बुडते नौका पाप्याची ती, त्यांचा तो ईश्वर. गुरु असावा रोख ठोकळा, गुरु नसावा मिंगा. गुरु असावा रोख ठोकळा, गुरु नसावा मिंगा. कुणी वंदा अथवा निंदा, तो नाही कुणाचा बंदा.
कुणी वंदा अथवा निंदा तो नाही कुणाचा बंदा कुणी वंदा अथवा निंदा तो नाही कुणाचा बंदा कुणी वंदा अथवा निंदा तो नाही कुणाचा बंदा गुरु असावी समर्थवाणी अंधा दे दृष्टी जैशा चुकल्या कळाल तेवर पाऊस करतो वृष्टी गुरु असावी समर्थवाणी अंधा दे दृष्टी जैशा सुकल्या कळाल तेवर पाऊस करतो वृष्टी गुरु असावा रोख ठोकळा गुरु नसावा मिंदा गुरु असावा रोख ठोकळा गुरु नसावा मिंदा कुणी वंदा अथवा निंदा तो नाही कुणाचा बंदा 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 गुरु असावा सर्व जाणता तया कळावी खेळी फुका कुणाशी गर्व होयतो दंभ तयाचा जाळी गुरु असावा सर्व जाणता तया कळावी खेळी फुका कुणाशी गर्व होयतो दंभ तयाचा जाळी गुरु असावा रोख ठोकळा गुरु नसावा मिंदा गुरु असावा रोख ठोकळा गुरु नसावा मिंदा कोणी वंदा अथवा निंदा तो नाही कुणाचा बंदा कोणी वंदा अथवा निंदा तो नाही कुणाचा बंदा कुणी वंदा अथवा निंदा तो नाही कुणाचा बंदा कुणी वंदा अथवा विंदा तो नाही कुणाचा बंदा गुरु असावा रोख ठोकळा गुरु नसावा मिंदा निंदा अथवा वंदा तो नाही कुणाचा बंदा याचा अर्थ काय की तो मिंदा नाही आहे म्हणजे तो कुणाचं लागून घेत नाही असं नाही त्याचा अर्थ त्याचा सरळ अर्थ कधी घ्यायचा नसतो कारण हे संतांचे जे अभंग असतात त्याच्यात वेगळा अर्थ दडलेला असतो खऱ्या गुरुनी ज्याचा अहंकार निघून गेलेला आहे जो योग सामर्थ्यानं त्या आत्मतत्वापर्यंत जाऊन पोचलेला आहे आणि आत्मतत्व जाणून घेतल्यानंतर त्याला माहिती असतं की सगळ्या चराचरामध्ये मीच आहे मी नाही अशी कुठे जागाच नाही हे सगळं जे चाललेलं आहे ते मीच वेगळ्या फॉर्ममध्ये करून घेतोय आता तुम्ही मीच म्हणजे तुमचं शरीर समजता तिथे गडबड होते त्यामुळे मग समजून सांगण्यासाठी काही मर्यादा येतात आणि अडचण निर्माण होते इथे मीचा अर्थ वेगळा आहे मी म्हणजे आत्मा समजा परमात्मा समजा या चराचरातलं जे चैतन्य आहे जी गतिमानता आहे जे स्फुरण आहे त्याचं नाव मी आहे आणि मी सर्व रूपामध्ये भरलेलं आहे जसं सिंधू नदीचं जल प्रवाहित होतं त्या प्रवाहित झालेल्या जलामधून माठामध्ये ते जल भरलं की ते माठासारखं दिसतं मोठ्या कुंभामध्ये भरल्यानंतर ते कुंभासारखं दिसतं एखाद्या छोट्या ग्लासामध्ये घेतलं की ते ग्लासासारखं दिसतं चमच्यामध्ये घेतलं की ते चमच्याच्या आकाराचं दिसतं त्याला मुळे आकारच नाही आहे आणि भगवंतही तसाच आहे ना ज्याला आकार नाही ज्याला उकार नाही ज्याला रंग नाही ज्याला रूप नाही पण त्याचं अस्तित्व आहे पाणी आहे की नाही तर तुम्ही म्हणणार हो मग ते प्रवाहित आहे की खंडित आहे
तर तुम्ही मानाल त्याच्यावर ते अवलंबून आहे. तुम्हाला कधी ते प्रवाहित दिसेल, कधी खंडित दिसेल, कधी गोल दिसेल, कधी चौकोनी दिसेल, कधी अंडाकृती दिसेल, कधी षटकोनी दिसेल. पाणी नेमकं कसं आहे, पाण्याचा आकार कसा आहे, हे जसं वर्णन करता येणार नाही तसं या अमरतत्वाचं आहे. आणि याचं यथार्थ दर्शन ज्यांना घडलेलं आहे अशा व्यक्तीला योगी असं म्हणतात. मग त्या योगालाही सगळं कळलेलं असल्यामुळे आपण बघा घरामध्ये ज्येष्ठ असतो, मोठे असतो, मग आपल्यासमोर छोटी नातवंड वगैरे आपली काहीतरी मौज मजा करत असतात, काहीतरी खेळत असतात, नाचून दाखवत असतात. तर त्याच्या दृष्टीने तो फार मोठा नाच असतो. आपल्याला माहिती असतं, आपण असे ते नृत्याचे भरपूर प्रकार पाहिलेले असतात. आणि मग ते जे नृत्य करत असतं छोटंसं बालक, ते आपल्याला इतकं आवडतं ते कधी कधी खोड्या काढतं आणि असं दाखवतं की बघा आजोबा आजी बघ मी किती साळसूद आहे. म्हणजे ते जे लुटूपुटूचं काय त्याचं चालू असतं आपल्याला सगळं कळत असतं, पण आपण दुर्लक्ष करत असतो ना. तसं योग्य पुरुषांचं असतं की समाजामध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात. समाजामध्ये सोडा, आपल्या संप्रदायात किती प्रकारचे लोक आहेत. आता इथं बसलेले आपण सर्वजण आहोत, प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न स्वभावाची, प्रत्येकाचं मनोरथ वेगवेगळं, सगळ्यांचं ध्येय मात्र एकच. सगळ्यांचं ध्येय एकच आहे, पण तगमग मात्र कमी जास्त आहे. त्यामुळे आपल्या इथे बसलेले काही जण काही जन्मानंतर जातील मोक्षापर्यंत, काही जणांना अनंत जन्म घ्यावे लागतील, आणि काही जणांना किती जन्म मिळाले तरी तिथपर्यंत पोचतील का याची गॅरंटी नाही. मी असं नाही म्हटलं या जन्मात इथे बसलेले प्रत्येकजण ज्ञान मिळवेल म्हणून, कारण आता आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आहे की इतकी वर्ष दासबोध झाला. ज्ञानेश्वरीची किती पारायणं झाली तरी सुद्धा आपल्यातील तो अजूनही बदलायचं आपण नाव काढत नाही. तुम्हाला माहिती आहे का मी किती जुना आहे तो? जाऊन तुमच्या स्वामीने जाऊन विचारा. एवढी मोठी मजल ना आपली. स्वामींना विचारा. अरे स्वामींच्या खांद्याला खांदा लावून आपण काम केलेलं आहे. अरे होय बाबा, स्वामींच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, पण स्वामी बदलले. स्वामी जगद्गुरू झाले. स्वामी आता परतीच्या प्रवासाला पण निघाले, परत या पृथ्वी तलावर यायचं नाही म्हणून. पण आपण आहोत तिथंच आहोत. हा बदल झाला पाहिजे मित्रांनो. आपल्यामध्ये ही ज्ञानेश्वरी ऐकून हा बदल झाला पाहिजे की मी माझ्यातले दुर्गुण किती टाकले. स्वामींच्या सेवेत स्वामींनी आज्ञा करावी का वाटेल ती आज्ञा करावी, आणि स्वामींनी केलेल्या आज्ञेप्रमाणे ती आम्ही पूर्ण करावी. अरे सेवा केलीस, पण दुर्गुण कुठे टाकलेस? ती सेवा केली तर थोडंफार पुण्य मिळणार. जो काय त्याचा लाभांश असणार ते पर्सेंटेज असतं, त्याप्रमाणे त्याचं पर्सेंटेज प्रमाणे तुला पुण्य मिळणार. पण स्वामींची जी खरी तगमग आहे, तुला ह्या सगळ्या सेवा का देतात की तुला कोणी तुझं त्याचं म्हणणार नाही. जेव्हा मला कोणी नाही म्हणेल, म्हणजे माझा मान अपमान करतील ज्यावेळी लोक, आणि मी मान अपमानाच्या पलीकडे जाऊन जेव्हा कार्य करेन त्यावेळी माझ्यातला अहमपणा जाईल ना. मागच्या संतसंघामध्ये भगवान कृष्णाने जे अर्जुनाला सांगितलं मी विशद केलं की योगी पुरुष स्थिर राहायला पाहिजे असेल, विचलित व्हायला नको असेल, तर त्यानं सांभाळलं पाहिजे की आपल्यामध्ये अहंकार येता कामा नये. मग जर योग्याने सुद्धा आपल्यामध्ये अहंकार येता कामा नये ह्याची खबरदारी जर घ्यायची तर आम्ही प्रापंचिक माणसं आहोत. आम्ही किती घेतली पाहिजे खबरदारी ह्याचा विचार आम्ही केला पाहिजे. स्वामी आम्हाला वेगळ्या प्रकारच्या सेवा देतात. धान्य माधुकरी सेवा. शुद्ध हेतू काय स्वामींचा?
की त्या निमित्तानं घराच्या बाहेर पडा, गुरुकार्यासाठी बाहेर पडा आणि लाज सोडा. मी डॉक्टर आहे, मी मोठा माणूस आहे. काही लोकांना धान्य माधुकरीच्या वेळेला ऐकायला मिळतं, आम्ही मीटिंग घेतो तेव्हा कळतं. आम्हाला आमच्यासमोर नाही बोलत काही जण, पण काही जण म्हणतात तुम्हाला माहिती नाही, आम्ही कसं काय जाणार. काही जण ज्यावेळेला आढावा घेतात त्या तुम्हाला माहिती नाही आहे आमच्या घरात किती नोकर चाकर, आमच्या घरातल्या बायका ज्या आहेत त्यांच्या हाताखाली किती माणसं आहेत, आणि जाऊन माधुकरी मागायची बरोबर नाही. त्यापेक्षा किती किती मला दिलं आहे टार्गेट, 25 किलोच ना, मी देतो माझ्याकडचं, हे घ्या पैसे. मूळ उद्देशच समजला नाही गुरूंचा. गुरूंचा मूळ उद्देशच समजला नाही. आज सुद्धा या कलियुगामध्ये गाणगापूरला गेलं की तुम्ही कितीही मोठे असा, भीक मागायची म्हणजे मागायची. त्याला गोंडच नाव आहे माधुकरी, पण त्याचं व्यावहारिक नाव भीक मागणे. का मागायची? की देवाजवळ आलो की मी कोणी नाही. मंदिरात ज्यावेळी तुम्ही येता त्या पायातली चप्पल बाहेर काढून येता, डोक्यावरची टोपी काढायची असते आणि मंदिरात प्रवेश करायचा असतो. आणि पायटंडीला नमस्कार करतो आपण, म्हणजे झुकतो पहिलं, म्हणजे पहिला श्रीमस्तक जमिनीवर झुकवतो. म्हणजे मी कोणी नाही देवा तुझ्या पुढे. अशी अवस्था फक्त आणि फक्त अंतःकरणातून अहंकार गेला तर येते, नाहीतर मग येतेच कबड्डी कबड 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 कबड. बघा ना, नमस्कार करतात काही लोक, ते आयुष्यभर कबड्डी कबड्डी कबड्डीच करणार. रावण काही कमी नव्हता ताकदवान, रामाबरोबर जन्माला आला होता. पण रामाचं लोक पूजन करतात आणि रावणाचं दहन करतात. कारण रावण अहंकारानं फुगलेला होता आणि राम सात्विकतेनं पूजलेला होता. आणि म्हणून आज सुद्धा त्रेतायुग द्वापार युग ही 2 युग संपली, कलियुगाचा तर आपण शेवटाकडे चाललेलो आहोत. आज या कलियुगाच्या शेवटी सुद्धा रामाचं पूजन होतं आणि रावणाचं दहन होतं. आपण काहीतरी त्याच्यातून बोध घेतला पाहिजे. तेव्हा भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्याने ह्याचा त्याग केलेला आहे त्याची बोलावे तसे त्याची पावलं वंदावे. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणून हे अर्जुन काय केलं पाहिजे की आपल्यातला अहंकार काढून टाकला पाहिजे. हा अहंकार जाण्यासाठी ज्या वेळेला आपण अतिंद्रिय नजरेनं विचार करू, आतमध्ये खोलवर विचार करू, त्या लक्षात येईल की त्या जनक राजासारखं मी भिकारी पण नाही आणि राजाही नाही आहे, सगळंच स्वप्न आहे. त्यामुळे मी कोणी मोठाही नाही आहे असं ज्या दिवशी आपल्याला समजेल, मी फार मोठा हुशार आहे हे मनातलं आपल्याला निघून जाईल. मी फार लोकांना टोप्या घालू शकतो आणि माझी विद्वत्ता इतकी आहे, मला जे कळतं ते जगात कुणालाच कळत नाही, हे जोपर्यंत आपल्यातलं जात नाही तोपर्यंत आपण आत्मज्ञानाच्या प्रदेशामध्ये जाऊन पोचलो तर आत्मज्ञानाच्या ठिकाणी जाऊन पोचणार नाही. आत्मज्ञानाच्या प्रदेशामध्ये हल्लीच्या पद्धतीनं जर बोलायचं झालं तर हल्ली काहीतरी लावतात ते एक मशीन आणि शोधत 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 त्या ठिकाणी जातात. गुगलवर सर्च करत जातात कुठे जायचं आहे तसं. ते पुस्तकी ज्ञान आहे सगळं. ते सगळं पुस्तकी ज्ञान आहे की तुम्हाला जिथं जायचं आहे त्या नकाशावर गुगलवरून सर्चिंगला टाकायचं आणि ते शोधत जायचं. तसं आत्मज्ञान आहे, ते नुसतं पुस्तके मिळवून काही उपयोग नाही आहे. आत्मज्ञानाबद्दलची अनेक पुस्तकं आहेत, ज्यांनी त्याचा अनुभव घेतला त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. त्याने लिहून ठेवलं, त्यांना तो अनुभव आला. तू घेतलास का? तो अनुभव येण्यासाठी भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, यासाठी निराभिमानी झालं पाहिजे, आपल्यातला अहंकार काढून टाकला पाहिजे. ज्या क्षणाला आपल्या मनामध्ये येईल समोरच्याला टोपी घालतो की नाही बघ, टोपी म्हणजे फसवणे नव्हे, म्हणजे मी कोणीतरी आहे हे जोपर्यंत मनामध्ये सलतंय तो पण आपण आत्मज्ञानाकडे कधीच नाही जाणार. मला काहीतरी फार कळतं,
आता हे मला म्हणजे कुणाला? बोलणारा आत्मा नसतो, बोलणारं तोंड असतं. हे तोंड शरीराला आहे, आत्म्याला नाही आहे. ते शरीर बोलत असतं आणि या शरीरामध्ये जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणातलं अहंकार बोलत असतो. आणि म्हणून भगवान कृष्ण सांगतात की असे जी योगी पुरुष आहेत, ह्या योगी पुरुषांच्या सहवासामध्ये जाऊन त्यांच्याकडून का शिकून घ्यायचं? कारण त्यांना सगळं कळलेलं आहे की विश्व फार मोठं आहे. हे मोठे डॉक्टर, एकदम एक्सपर्ट डॉक्टर जे असतात, त्यांना कधीच आपल्या ज्ञानाचा गर्व नसतो. कारण त्यांना माहिती आहे की आम्ही फक्त कापतो आणि टाके घालतो, जोडण्याचं काम करतो, जोडतो आम्ही. पण त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे ना, ते आम्ही आणू शकत नाही. आणणारी शक्ती कोणती तरी वेगळी आहे. म्हणून अशा डॉक्टरांकडून ऐकलं तर ते काय म्हणतात? प्रयत्न केलेत, पण ज्यांना अर्धवट ज्ञान असतं, अरे मी जोडला आहे, तो येणार शुद्धीत, काय घाबरू नको. आणि मग इकडे सिलेंडर फुटतो. हा ज्ञानाचा अभाव आहे. योगी पुरुष कधीच चढत नाहीत, कधीच ढळत नाहीत, कधी रडत नाही. स्थितप्रज्ञ का असतात? त्यांना माहिती असतं हे सगळं जे चाललेलं आहे प्रकार, हा सगळा त्या ईश्वराचा खेळ आहे. आपण फक्त आणि फक्त कटपुतळी बावला आहोत. आपल्याला आपला उपयोग त्यानं कसा करायचा ठरवलेला आहे. हे अगोदरच झालेलं आहे, फक्त इथं आता लघुपट खोलत चाललेला आहे तो. आणि त्यामुळे त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. तसं आपल्याला चिरशांती पाहिजे असेल, आत्मशांती पाहिजे असेल, त्या योगासारखं आपल्याला जर व्हायचं असेल तर या चराचराचा जो स्वामी आहे, ज्याला परमात्मा म्हटलेला आहे, त्याची व्याप्ती, त्याचं अस्तित्व केवढं प्रचंड आहे. आपल्याला केवढा गर्व होतो. या पृथ्वी तलावर एवढ्याशा जमिनीवरून आपण किती भांडतो. त्यानं अनंत विश्व निर्माण केलं आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. ह्या एका ब्रह्मांडामधली, ह्या एका आकाशगंगेमधली, मंदाकिनी आकाशगंगेतली आपली पृथ्वी, त्या पृथ्वीवर आपलं घर, त्याच्यावरची आपली जमीन, त्याच्यावरचं आपलं अस्तित्व, पुन्हा ही सृष्टी किती वेगळ्या प्रकारची त्यानं निर्माण केली. प्रत्येक रचना किती विविधतेनं केलेली आहे. आपलं शरीर जे आहे ते शरीर कापलं तर कापल्यानंतर रक्त बंद झालं पाहिजे, ही सुद्धा मेथड आतमध्ये त्या शास्त्रज्ञांना तयार करून ठेवले. मग काय होणार? रक्त थांबलं पाहिजे ना, तर रक्त वाहत जाऊन तो मरून जाईल ना माणूस. मग रक्त थांबण्यासाठी, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याचे जे सेल आहेत, त्याच्या पेशी ज्या आहेत त्याबरोबर तिथं निर्माण होतात आणि रक्त हळूहळू गोठायला लागतं आणि थांबतं. किती बारीक 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 त्याने विचार केला, पण तो कधीच गर्व धरत नाही. परंतु त्याच्या सगळं घेऊन आपण उसणं घेतलंय आणि आपल्याला केवढा गर्व. योगी पुरुषांचं तसं नसतं. म्हणून योगी पुरुषांच्या अर्जुना सहवासात जायचं असतं आणि त्यांच्याकडून शिकायचं. ते जे सांगत असतात त्याप्रमाणे आपलं आचरण करण्याचा प्रयत्न केला, एक दिवशी आपल्यामधला हा गर्व अहंकार निखळून पडतो. आता पुढे भगवान कृष्ण अजून अर्जुनाला प्रोत्साहित करण्यासाठी नक्कीच उपदेश करतील चांगल्या प्रकारचा. तो काय करतात ते पुढच्या रविवारी आपण ऐकायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.